राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार। मार्च 2029 पर्यंत योजना सुरू ठेवण्याचे संकेत। रोहित कुंडलवालच्या फरार कुटुंबियांचा 14व्या दिवशीही शोध सुरू। पंचवटी पोलिसांकडून कुंडलवालची चौकशीत ठोस माहिती हाती न लागल्यानं कुटुंबियांचा शोध सुरू। रोहित कुंडलवालवर अपहरण, फिर्यादी दाखवून जीवे मारण्याची धमकी, विनयभंगाचाही गुन्हा। कळवणमधील बोगस बांगलादेशी लाभार्थी प्रकरण। 181 बोगस लाभार्थ्यांवर कळवण पोलिसात गुन्हा दाखल। शेतकरी नसताना देखील पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेतला। जळगावमध्ये 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या। खासगी सावकारानं व्याजाच्या पैशाचा तगादा लावल्यानं कंटाळून टोकाचं पाऊल उचललं। नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर 7 ते 8 तासांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। बीडच्या पाटोदा पंचायत समिती कार्यालयात बनावट नोटा आणून नागरिकांचं आंदोलन। पैसे दिल्याशिवाय अधिकारी काम करत नसल्याचा आंदोलकांचा आरोप। नाशिकमध्ये आंदोलक आणि मनपाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की। भाजप पदाधिकारी पप्पू मानेंच्या नेतृत्वात पालिकेवर हंडा मोर्चा। आयुक्तांना भेटण्यासाठी सुरक्षा रक्षक आत जाऊ देत नसल्यानं वाद। महाराष्ट्रातील तरुणीची बंगळुरूमध्ये पतीकडून हत्या। मृतदेह सुटकेसमध्ये टाकून पती महाराष्ट्रात। पोलिसांनी साताऱ्यातून आरोपी पतीला ताब्यात घेतलं। सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या। 26 वर्षीय महिलेचा मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत आढळल्यानं खळबळ। आरोपी पतीविरोधात